आर्यावर्ताच्या तत्कालीन ज्ञान व विज्ञानाबाबत बोलावे तर आम्हाला सूर्यविद्येचे ज्ञान होते, ज्याला सूर्यसिद्धांत असेही म्हटले जायचे. महावीर हनुमान याचे विशेषज्ञ ज्ञाता होते. हनुमानजीद्वारे सूर्याला मुखात ठेवून घेणे याचा अर्थ सूर्यविज्ञानाचे ज्ञाता असणे हाच आहे. सूर्य, पृथ्वी आणि अन्य ग्रहांचे आपापसातील संबंध व गती यांचे आम्हाला ज्ञान होते. ताऱ्यांची व नक्षत्रांची नावे आम्हीच ठेवली होती. चंद्र व अन्य ग्रहावर आमच्या पूर्वजांचे जाणे येणे असे. त्यांच्या प्रवासाची साधने अत्यंत उन्नत होती. प्रदूषणरहित, अत्यधिक वेगाने उडणारी आणि पृथ्वी, पाणी व आकाशात चालण्याची समान क्षमता असणाऱ्या यानांचा, वाहनांचा उल्लेख आमच्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये दिसून येतो. आमच्याकडे अत्यधिक उन्नत वेधशाळा, ॲस्ट्रॉलॉजिकल सेंटर्स होत्या. कालगणना करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रे होती. वेळेला, काळाला विभाजित करण्याची वैज्ञानिक पद्धत होती. वेळेला दिवस, तास, मिनिटे व क्षण यामध्ये विभाजन आमच्याच वैज्ञानिक ऋषींची तर देणगी होती. आयुर्वेद, मेडिकल सायन्सचे ज्ञान तर इतके विस्तृत होते की सामान्य वयोमान 200 ते 300 वर्षांचे असायचे. याचे उदाहरण तर ह्या वैभवशाली काळाच्या समाप्तीच्या वेळी महाभारताच्या युद्धात देखील पाहायला मिळते. महाबली भीष्म जेव्हा युद्ध करत होते तेव्हा त्यांचे वय सुमारे 175 वर्षे होते अन ती तारुण्यावस्था होती. उत्कृष्टपणे आयुर्वेद जाणल्याविना असे होणे शक्य आहे काय? त्याच्या काही काळ आधी रामायण काळात महावीर हनुमान ताजी बुटी आणण्यासाठी हिमालयावर जातात आणि लगेच परत येतात. हे उत्कृष्ट व उन्नत विमानांच्या शिवाय शक्य होते काय? 50 किलोमीटर समुद्रावर खूप कमी वेळात सेतू, पूल तयार करणे हे कार्य उत्कृष्ट अभियांत्रिकी ज्ञानाशिवाय शक्य आहे काय? महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा संजय धृतराष्ट्राला युद्धाचा डोळ्यांनी पाहिलेला वृत्तांत सांगत होते तर ते आधुनिक दूरदर्शन व आकाशवाणीसारख्या ज्ञानाशिवाय कसे शक्य आहे? महाभारतामध्ये वर्णिलेली लाक्षागृह ही काय लहान वैज्ञानिक संरचना आहे? लाक्षागृह म्हणजे एक ज्वलनशील पदार्थ लाख याचा वापर करून बनवलेले घर. महाभारतात काळात दुर्योधन व त्याच्या सोबत्यांनी षडयंत्रपूर्वक पांडवांना मारण्यासाठी हे भवन बनवलेले होते. रामायण काळात व महाभारत काळात प्रयुक्त आग्नेयास्त्र, जलास्त्र इत्यादींचा उपयोग आजची मिसाईल विद्यास्त्र होती. पदार्थविद्या, मटेरियल सायन्स, पंचतत्व, 5 बेसिक एलिमेंट्स, अग्नीच्या मूळ विद्येचा भारतात व्यापक उपयोग होता. सीतामातेच्या रक्षणासाठी ओढलेल्या लक्ष्मण रेषेच्या विज्ञानापर्यंत आम्ही आजही पोहोचू शकलेलो नाहीत. गणिताच्या सर्व शाखा, अंकगणित, अर्थमॅटिक, त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री, ज्यामिती, ज्योमेट्री, अल्जेब्रा, पायथागोरस अर्थात बोधायन सूत्र, शून्याचे ज्ञान, व्हॅल्यू ऑफ झिरो, पाई, दशमलव, डेसिमल इत्यादींच्या थिअरीवर एकापेक्षा एक सुंदर व्याख्या आमच्या ऋषींकडून लिहिल्या गेल्या होत्या आणि या सर्वांचा उपयोग अंतरिक्ष विद्या, ग्रहांचे अंतर मोजणे व इतर कार्यासाठी सुद्धा होत असे. 7 ग्रहांच्या आधारावर सप्ताहाची कल्पना आपल्याच ऋषींची देणगी होती. कालगणना इतकी स्पष्ट होती की आमचे वैज्ञानिक अर्थात ऋषी आगामी हजारो वर्षांच्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांच्या वेळा, तिथी निश्चित सांगण्यात सक्षम होते. भारताच्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर वास्तविक अत्याधुनिक विशाल वेधशाळा होती, जे कालगणनेच्या प्राचीनतम केंद्रांपैकी एक होते आणि याच केंद्रामधून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे पंचांग तयार होत असे. जे पंचांग अर्थात 5 अंगे म्हणजे 5 परिवर्तनशील तत्वांची, नक्षत्र, तिथी, योग,
करण व वार, गणना आणि निष्कर्ष यांचे विज्ञान आहे. याच चर्चेमध्ये एका विशेष घटनाक्रमाचा विचार करूया. आधुनिकतम म्हणवल्या जाणाऱ्या युरोपमध्ये एक लहानशी विज्ञानाची बाब सांगितल्यामुळे न जाणो किती वैज्ञानिकांना अपमानित व्हावे लागले, फाशीवर चढावे लागले, मृत्यूच्या मुखात जावे लागले, पुस्तके जाळली गेली. निकोलस, ब्रुनो, गॅलिलिओ इत्यादी. त्यांनी हेच तर सांगितले होते की पृथ्वी चपटी नाही, गोल आहे आणि सूर्य हिच्या भोवती चक्कर मारत नाही, तर ही सूर्याच्या चोहोबाजूंनी चक्कर मारत असते. परंतु त्यांच्या धर्मग्रंथामध्ये याच्या उलट लिहिलेले होते आणि केवळ यामुळेच उपरोक्त वैज्ञानिकांनी अनेक अपमान सहन केले. आपण एक क्षणभर थांबून कल्पना करा, या घटना सुमारे 500 वर्षापूर्वीच्याच तर आहेत. परंतु वाचकांना आश्चर्य वाटेल की आमच्या आर्यावर्तात म्हणजे भारतात या विषयावरून कधीच प्रश्न निर्माण झाला नाही की पृथ्वी चपटी आहे की गोल. कारण की आमचे ज्ञानविज्ञान तर इतके उन्नत होते की पृथ्वीकरिता वापरल्या जाणाऱ्या शब्दातच याचा पूर्ण अर्थ दडलेला आहे, भूगोल. आपण विचार करावा की केवढ्या परिश्रमाने हे सर्व ज्ञान रचले असेल की शब्दच स्वतःहून सांगत आहे पृथ्वी गोल आहे. सूर्याची उत्तरायण गती, दक्षिणायन गती याबाबतची माहिती आणि उपयोग तर आमच्या भारतात लाखो वर्षांपासून होत आला आहे. महाभारतात भीष्म पितामहांनी मृत्यूशय्येवर विचारले, सूर्य उत्तरायणात आहे की दक्षिणायनात? हे जाणल्यानंतर स्वतःच्या मृत्यूकरिता त्यांनी उत्तरायणाची प्रतीक्षा केली. गुरुत्वाकर्षण सिद्धांत, ग्रॅव्हिटी, अणु व परमाणु, कणविद्या, ॲटॉम सायन्स, सूर्यविद्या, सोलर सिस्टीम, भूचुंबकत्व, मॅग्नेटिक्स ऑफ अर्थ, म्हणजे जर चुंबकाला हवेत लटकवले तर तो उत्तर दक्षिण, नॉर्थ साऊथ गतीमध्ये थांबतो. ही विद्या भारतासाठी काही नवी नव्हती, तर आमच्या येथे प्राचीनतम काळापासून निरंतर उपयोगात आणली जात आहे. प्रकाशाच्या गतीचा वेग, स्पीड ऑफ लाईट, वेगवेगळ्या प्रकारची वीज, वीज साठवून ठेवण्याची बॅटरी, अत्यंत दूर अंतरावर द्रुत गतीने जाण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र, मिसाईल यांचा आमच्याकडे पूर्ण उपयोग होत असे. बाण कशाला म्हटले जात असावे? बाण मिसाईलच तर होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विशेषता व क्षमता होत्या. केवळ विध्वंस कार्यातच नव्हे तर लोकोपयोगी कार्यात देखील, जसे जमिनीतून पाणी काढण्यासाठी इत्यादी कामासाठी जलास्त्राचा वापर केला जात असे. रसविद्या म्हणजे रसायनविद्या, केमिकल सायन्स तर आमची विशेषता आहे. भोजन बनवणे सुद्धा आयुर्वेदाचा विषय आहे. रसायनांच्या विद्येची माहिती तर आमच्या प्रत्येक गृहिणीला पुरेशी होती आणि याच कारणाने तर या भोजन बनवण्याच्या जागेला रसोई म्हटले जाते. मिठाचे उत्पादन, ॲसिड बेस्ड वेगवेगळ्या प्रकारची लवणे यांचे विस्तृत विज्ञान आमच्याकडे उपलब्ध होते आणि हितासाठी याचा पूर्ण उपयोग देखील होत राहिला. रंग निर्मितीची विद्या, अशा रंगांची निर्मिती जे एकदा भिंतीवर लावले तर लाखो वर्षापर्यंत फिक्के पडणार नाहीत. मध्य प्रदेशातील भीमबेटका इत्यादी अनेक गुहांमध्ये बनवलेल्या प्रतिमा या गोष्टीच्या प्रमाण आहेत, ज्या सुमारे 40,000 वर्षे जुन्या आहेत. जगात अनेक ठिकाणी अशा गुहा आहेत ज्यामध्ये अशा प्रकारच्या रंगांनी बनवलेल्या कलाकृती लाखो वर्षापूर्वीच्या असल्याचे सांगितले जाते. शिल्पकला, वास्तुकला, वास्तुशास्त्र, आर्किटेक्चर या कलांची जननीसुद्धा भारतभूमीच राहिली. एकाच डोंगराला कोरून 5, 6, 10 मजल्यांचे भवन तयार करणे, जसे अजिंठा व वेरूळमध्ये आहेत, अशा प्रकारच्या वास्तू जगात अन्यत्र कोठे आहेत का? जयपूर येथील हवामहलाप्रमाणे भारतातील हजारो सुंदर भवने काय इंग्रजी वास्तुकलेने व शिल्पकलेने बनली?
जगातील सर्वात प्राचीन व व्यवस्थित भवने जर आज पूर्णपणे सुरक्षित व उपयोगी आहेत तर केवळ भारतीय प्राचीन शिल्पकलेचा व वास्तुशास्त्राचा वापर करूनच आहेत, जे भारतातच आहेत, अन्यत्र कोठेही नाहीत. पोलाद अर्थात स्टील निर्मितीची बाब असो, काच निर्मितीची बाब असो, धातुविद्या, रत्नविज्ञान तसेच अशा इंधनांची, फ्युएल्सची निर्मिती ज्यांच्यापासून प्रदूषण होत नाही, या विद्यांचे भारतातच सृजन झालेले आहे. विश्वप्रसिद्ध योगविद्येचे, जिच्यामध्ये समस्त शरीर व आत्मा यांना प्रत्येक तऱ्हेने स्वस्थ ठेवण्याची क्षमता आहे, हे सगळे विश्वाला वेदविद्येचे ज्ञाते ऋषींचीच तर देणगी आहे. प्राणायाम विद्या, जी शरीराच्या प्राणतंत्राला, श्वसनतंत्राला पूर्णपणे व्यवस्थित करण्यात पूर्ण सक्षम होती, हिचे ज्ञान आम्हाला कोणी दिले? औषधी निर्मितीची बाब असो की सूक्ष्म विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, जीवाणुविज्ञान, बॅक्टेरिओलॉजी, लाभकारी व हानिकारक बॅक्टेरिया यातील फरक, शल्यचिकित्सा, सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, यंत्रविज्ञान इत्यादींचे ज्ञान व उपयोग भारतात सर्वसामान्य गोष्ट होती. आकाशीय तरंगविद्या याप्रमाणे अनेकानेक विद्या ज्या मानवजातीची प्रत्येक गरज पूर्ण करण्यास क्षमता होत्या, त्यांचा पूर्ण प्रचार व उपयोग भारतात होता. भारताशिवाय लिपीचा, लिहिण्याच्या कलेचा आविष्कार कोणी केला? संस्कृतसारख्या महानतम व समृद्धतम भाषेच्या निर्मितीची विद्या आणि अक्षरविज्ञान शेवटी कोठून आले, ज्याला आज जगातील सर्व भाषांचे मूळ मानले जाते? संगीत कलेच्या मूळ 7 स्वरांचे ज्ञान ही कोणाची देणगी होती? वाक्कला, नृत्यकला, नाट्यशास्त्र अर्थात नाटक कला आदी काळात कोणी माणसांना शिकवल्या? प्रकाशाला 7 रंगामध्ये कोणी विभाजित केले, कोणी ओळखले? इंद्रधनुष्याच्या 7 रंगांना नावे कोणी दिली आणि त्या वेगवेगळ्या रंगांच्या अस्तित्वाच्या वैज्ञानिक कारणांना कोणी लिपिबद्ध केले होते? निश्चितपणे याचे उत्तर आहे वेदविद्येच्या प्रचार काळात आर्यावर्ताच्या म्हणजे भारताच्या ऋषींनीच. गौरवाच्या गोष्टीही जाणून घ्या. दिल्लीमध्ये असलेली कुतुब मिनार ही वास्तविक एक वेधशाळा होती, म्हणजे वेळ, पंचांग इत्यादींची गणना करण्याचे केंद्र. वेळ, तिथी इत्यादींचे अचूक अनुमान लावण्याची विद्या होती आमच्याजवळ. सूर्याच्या पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचा वेगळा आकार आणि उंची व खोली यांच्याद्वारे वेळ, तिथी इत्यादींचे अचूक अनुमान लावण्याची विद्या आणि वेळेच्या गणनेची आमच्याजवळ विद्या होती. विष्णू लाट, लोखंडी लाट निर्मितीची कला आणि तिचे अद्भुत विज्ञान एकमात्र भारतातच होते. दिल्ली येथील कालका मंदिरसुद्धा कालका मंदिर म्हणजे वेळेचे मंदिर अर्थात वेधशाळाच होते. कोणार्क येथील सूर्यमंदिर देखील एका सुंदर वेधशाळेच्या रूपात मानवजातीला शिक्षण देत असे. त्याच्या रथाच्या चाकांची कलाकृती व त्याचे विज्ञान प्रत्यक्षात जगात कोठेही नव्हते. एलोरा म्हणजे वेरूळ येथील प्राचीन भवन, एलिफंटाच्या गुफांचे निर्माण, पाणी साठवण्यासाठी पाटण गुजरात येथील अद्भुत कृती, राणी की बाव इत्यादींच्या निर्मितीच्या मागे असलेली विद्या पाहिल्यास आपल्याला दिसेल की वास्तुशास्त्राच्या अभ्यासाशिवाय व त्यानुसार विद्या प्राप्त केलेले अभियंता व विशिष्ट योग्यता प्राप्त केलेल्या शिल्पकारांशिवाय हे कार्य होणे संभव होते काय? अग्नीच्या विद्येचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग करण्याचे विज्ञान, यज्ञ विज्ञान जो घरोघरी होत असे, हा यज्ञ न करणाऱ्याला राजाकडून दंड करण्याची तरतूद होती. कारण की हे यज्ञ विज्ञान पृथ्वीच्या जलवायूला व वातावरणाला मुळीच प्रदूषित होऊ देत नसे. अतिवृष्टी व अनावृष्टी याकरिता या यज्ञ विद्येचा बहुधा उपयोग होत असे, ज्यामुळे राज्याची उन्नती कधीही प्रभावित होत नसे. चांगले पीक
उन्नत जमीन, स्वच्छ वायू आणि औषधीयुक्त पाणी हेच राज्याच्या उन्नतीचे प्राण होते. कोणते तरी मोठे कारण असेल की राज्याच्या उन्नतीसाठी केल्या जाणाऱ्या यज्ञांचे रक्षण करण्यासाठी राजा दशरथांनी आपला ज्येष्ठ पुत्र राम यास पाठवले, सेनापतीला नाही. प्राचीन ओतकाम कला. मूर्तिकलेची सुंदर उदाहरणे केवळ भारतातच आहेत आणि नद्यांना जोडणारी विद्या तर अशी होती की जिच्यामुळे भारताच्या प्राचीन इतिहासात महापूर इत्यादींचा धोका किंवा कोरड्या दुष्काळाची समस्या कधीही उद्भवली नाही. म्हणूनच नेहमी खुशाल होता भारत, समृद्ध होता भारत. आणि जरी असे काही थोडेफार एखाद्या बेपर्वाईने झाले तरी आमच्याजवळ वृष्टीयज्ञाची सुद्धा विद्या होती, जिचा उपयोग राजांद्वारे आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी केला जात असे. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा वृष्टी व्हावी आणि नको तेव्हा न होवो. वाचकांनी आज हे वाचताना अवश्य विचार करावा की शेवटी या विद्यांचा मूळ स्रोत कोणता होता, कोण होते ते ज्ञान देणारे, कोणत्या ग्रंथामध्ये ते सिद्धांत लिहिले गेले. निश्चितच वेद आणि केवळ वेद. मानवी सभ्यतेला नियमानुसार चालविण्याचे मूळ नियम कोणी रचले आणि त्यामागील मूळ विद्या कोणती होती याबाबत विचार केला तर आपण एकाच निष्कर्षाप्रत पोहोचू की मनुष्य जाती आणि विश्व सभ्यतेचे प्राचीन संविधान मनुस्मृतीच आहे, जिचे रचनाकार महाराज मनु होते. आणि त्याच मनुस्मृतीला आधार बनवूनच जगातील सर्वच सत्तांच्या संविधानांची रचना झाली आणि त्यानुसारच न्यायव्यवस्थासुद्धा बनवली गेली आणि ह्या सर्वांचा मूळ आधार वेदच होते. एकंदर असे म्हणता येईल की जगातील उपलब्ध ज्ञान आणि विज्ञान यांचे कोणतेही असे क्षेत्र नव्हते ज्याचे मूळ सूत्र वेदात नसेल आणि त्याची उत्पत्ती वेदापासून झाली नसेल आणि ते आर्यावर्तात सामान्य रूपात प्रचलित नसेल. ह्या सगळ्या विद्यांमुळेच आमचा भारत आर्यावर्त विश्वाचा मुकुटमणी म्हणवला जात होता. समृद्धशाली वैभवशाली होता भारत. या सर्व विद्यामध्ये शोध करण्यासाठी व पुढील पिढ्यांना शिकवण्यासाठी सर्वात सुंदर आणि भव्य अशी विश्वविद्यालये होती भारतात. आणि या सर्व विद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशालतम पुस्तकालये सुद्धा याच विश्वविद्यालयामध्ये होती. याच अद्भुत विद्या जाणून समजून घेण्यासाठी व शिकण्याच्या इच्छेने संपूर्ण विश्वातून लोक भारतात येत असत. पूर्ण विश्वातून विद्यार्थी येथे येत होते. म्हणूनच त्या विद्यालयांचे नाव विश्वविद्यालय असे ठेवण्यात आले होते. वाचकांनी ध्यानात घ्यावे की विश्वविद्यालय शब्दाचा उपयोग पहिल्यांदा भारतातच झाला. येथूनच ह्या सर्व विद्या विश्वाच्या अन्य देशांत पसरल्या. आर्यावर्तातूनच ह्या विद्या प्रथम हरिवर्ष आणि नंतर अमेरिका इत्यादी देशांत पोहोचल्या असे महर्षी दयानंदांचे वचन आहे. आणि कालांतराने तेथे ज्या विद्यालयांची स्थापना या विद्या शिकवण्यासाठी झाली त्यांचे नावही विश्वविद्यालयच ठेवण्यात आले. इंग्लिशमध्ये म्हणायचे तर युनिव्हर्सिटी अर्थात युनिव्हर्सल म्हणजे समस्त विश्वाकरिता. आणि यामुळेच वैभवशाली आर्यावर्ताला भारताला म्हटले जात असे विश्वगुरू.